सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांच्या विरोधात मनोज जरांगेंनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याची हाक दिली आहे। मनोज जरांगे अंतरवालीहून दौऱ्यासाठी मार्गस्थ झालेत। शिक्रापूर मार्गे चाकण आळंदी देवाची आळंदीमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी संध्याकाळी 7 वाजता ते दाखल होतील। तसंच 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळची 10 वाजता एक महत्त्वाची बैठक होईल। त्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटी इथे आमरण उपोषणाला सुरुवात करतील। दरम्यान या दौऱ्यासंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। जरांगे पाटील आज आळंदी मुक्कामी असेल आणि उद्याचं नेमकं शेड्यूल काय मुंबईचं? आयोजक बांधवांच्या बैठका, मुंबईतल्या स्वयंसेवक बांधवांच्या बैठका, वकील बांधवांच्या बैठका, आम्ही सगळ्यांशी चर्चा करतोय। तिथून आम्ही पुन्हा मुंबई असं कशासाठी नाही म्हणता येणार, तर सगळीकडेच डायरेक्ट मुंबई नाही आहे आणि त्या दुःखाच्या क्षणामुळे मुंबईला जाणं गरजेचं आहे। मग नाशिकच्या साल्हेरच्या किल्ल्यावरती आहे, त्यानंतर वैजापूर संभाजीनगरमध्ये, त्यानंतर बीड जिल्ह्यात सुद्धा कार्यक्रम आहेत। एकीकडे 70 वर्षात जे मिळालं नाही ते आता साध्य झालं असं म्हणतात, पण दुसरीकडे तुम्ही सोशल मीडियावरती काही मराठा समाज समन्वयकांकडून जर टार्गेट होऊ लागले याच्याबद्दल काय म्हणणं आहे? हे टार्गेट आणि फार्गेट त्यांना कोणी विचारतं गचपाने? मराठ्या जेवर खाणारे टार्गेटचा काय संबंध आहे? ते करत होते, त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं, ते दिलंय। आता लक्ष देऊ नका म्हणून समाजाने मग काल दिवसभर हजाराच्या पुढं फोन आले असते, बेजार झालोत फोन घेऊन। लक्ष देऊ नका म्हणे, आम्हाला माहिती आहे ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते त्याचा कोणचा नेता आहे, कोणत्या सत्ताधाऱ्याचे पोरं आहेत, हे कोणत्या गटाचे पोरं आहेत। आम्ही बरोबर करतोय, तुम्ही आपल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी लावून धरा, आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत, तुम्ही डोक्यातून काढून टाका, यांना काही गरज नाही, आम्ही बघतोय म्हणे ते कोण आहेत ते। काही त्याच्यात तर फेकच अकाउंट आहेत, काय ते इतर आहेत, त्यांचा तर काही प्रश्नच नाही आमच्या डोक्यात। आहेत आमचे 5-50 जण, जास्त बी नाहीत। त्यांनी सांगितलं समाजाने की आम्ही बघतो ते हे थांबतेत का, सोशल मीडियावर नाही थांबले तर त्याचा नेता कोण आहे त्यालाही सुनावतो आम्ही, यालाही सुनावतो, आणि ते कोणत्या पक्षाचा आहे मंत्र्याचा त्यालाही सुनावतो बरोबर। ओबीसींचा एक पक्ष स्थापन होते, प्रकाश शेंडगे पक्ष स्थापन करताय, चांगली गोष्ट आहे ना, लोकशाहीत अधिकार आहे ज्याला त्याला केलाच पाहिजे, त्याला काय। कारण असं काय सामान्य शेतकरी करू शकतो, मोठ्यातला मोठा माणूसही करू शकतो, काही अडचण नाही, करायला पाहिजे। म्हणजे राजकीय भूमिका घेण्यासाठी आंदोलनाच्या बाबतीत किंवा आंदोलन पुढे नेण्यासाठी राजकीय व्यासपीठ निवडण्याचा त्यांचा एक समजा ठरलेला आहे, आपलं काही असं आहे नियोजन? नाही, आमचं काही नाही हो, आपलं राजकारण तर काही कळत नाही, आणि ते त्याचा अधिकार आहे म्हणलं ना, त्यांनी करावं हे करावं, पण त्याचं ऐकून करीत असले तर मग नाही करावं, ते अर्ध्याचं सोडून देईन त्यांना। ते येड्याचं ऐकून जर का बाबा ते प्रकाश भाऊ शेंडगे साहेब ते जर करत असले ना, ते येडपटाच्या नादी नका लागू, ते अर्ध्या रस्त्यात सोडून देईन, ते चांगल्या सोडले तुमचं मध्ये टंबळवाजीन देऊ। भुजबळांचे तुमच्या विरोधातले काही जे स्टेटमेंट असतील ते कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित असं वाटतं का, किंवा त्यांच्या सोयीसाठीचं काही राजकारणातले असतील वक्तव्य? मग एवढे ओबीसी बांधव वेळ आहेत का? त्यांना तर कळालं नाही राजकारणी मावशी आपला वापर करायला लागलाय, त्यांच्या लक्षात आलंय ना। असं कसं गेले हुशार येतं असं नाही समजायचं, त्यांनी तो मंत्री झाला म्हणून लय शहाणा झाला, तो यापेक्षा 10 पट हुशार येते, त्यांच्या लक्षात आले की NT व्हिजेंटीला हात लागत नाही, धनगरवान जरी बांधवला तरी सांगतो त्यांना घेऊन पळवतो, 12 खाऊन द्यायना, त्यांचा वेगळा प्रवर्ग करायचा करू द्यायना। आता तर त्या 12 दारामध्ये नावी समाज आहेत, त्यांची टिंगल उडिली, मग तो खास नेतात माग टेन्शन माफी आहे का? तो राजकारणी, तो राजकीयच फायदा उचलणार यांचा, राजकीय फायदा नाही झाला यांच्याकडे डुकून सुद्धा नाही बघणार। मागे तुम्ही म्हणला होता की याचा त्रास अजितदादांना होऊ शकतो म्हणून, ते सगळ्याला साडेसाती येऊ देऊ, त्यांचं तर गेम वाजीन का अशी कळून देणार नाही, तो जिथं जातो ना ते पक्षच मोडीत देऊ असलंय, खूप यश आहे त्याच्या पायाला। ते घ्यायलाच नाही पाहिजे कुठंच, ते राजकीय साईड इफेक्ट होऊ शकतात समजा त्यांच्या अरे करीन ते नसले होत तरी बी त्यांनाच काय, ते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा टंगडी घोटून पाडायला बसलाय खाली, ते लई चाबरा आहे तो, त्याच्यापासून लई सावध राहायला पाहिजे, ते कुंकड बराळ येऊन बोलत जातात। रवी मुंडे, ABP माझा, अंतरवाली सराटी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।